चला तर रात्रीच्या जेवणात सोप्यात सोपं झटपट होणारं काहीतरी टेस्टी बनवायचं आहे आणि तेही नॉनव्हेजमध्ये. मग हे तवा चिकन नक्की ट्राय करा. सुरुवातीला ना चिकन स्वच्छ धुवून त्यावरती लसूण अद्रकची पेस्ट घालायची. सोबतच धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, थोडीशी लाल मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ घालायचं, लिंबूचा रस घालायचा, कोथिंबीर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेशनसाठी साईडला ठेवायचं. नंतर इकडे 5 ते 6 टोमॅटो छान यांना कट करून घ्यायचं आणि हे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. त्यानंतर उकडलेल्या टोमॅटोवरची साल काढायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची प्युरी बनवून घ्यायची. नंतर इकडे तव्यावरती तेल घालायचं आणि आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते यावरती घालायचं आणि दोन्ही साइडने आपल्याला छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर परत त्याच तव्यावरती आणखी थोडंसं तेल घालायचं, बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. सोबतच लसूण अद्रकची पेस्ट घालायची. आता भाजीची चव दुप्पट होण्यासाठी इथे मी वापरत आहे माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला. उत्तम दर्जाचे खडे मसाले वापरून अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा मसाला आहे. कुठल्याही भाजीमध्ये वापरा, भाजीला छानच चव येते. तुम्हाला जर का घ्यायचा असेल स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिसतोय तिथून ऑर्डर करू शकता किंवा माऊलीमसाले.com वरूनही ऑर्डर करू शकता. तसेच बायोमध्ये लिंकसुद्धा दिली आहे. आता मसाले घातल्यावर थोडीशी त्यामध्ये हळद घालायची, लाल तिखट घालायचं आणि छान हे परतून घ्यायचं. नंतर बनवलेली टोमॅटो प्युरी घालायची, ही सुद्धा छान यामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर गरजेनुसार गरम पाणी घालायचं, फ्राय केलेलं चिकन घालायचं. तर साधारण 1-2 मिनिट या ग्रेव्हीमध्ये चिकन शिजवून घ्यायचं. तर भन्नाट चवीचं असं तवा चिकन बनवून तयार आहे.